सो गंमत काय आहे ना, मी आता भालेकरला आलो आणि मला खुद्द मालक भालेकर बसलेले आहेत. हे शतक, याला शतक गोव्यात शतक म्हणतात, बाकीच्या रत्नागिरी गोव्याला शतक म्हणतात. शतक. हा चणक, चणक म्हणजे मुंबईच्या भाषेत जिताडा मासा, म्हणजे बऱ्याच लोकांना ती माहिती नाही. हो. जिताडा आणि चणक याच्यातला फरक माहिती. इंग्लिश मध्ये त्याला व्हाईट स्नॅपर म्हणतात. अच्छा, व्हाईट स्नॅपर म्हणतात. आणि ही कटिंग करायची पद्धत जी आहे ती गोवन आहे. म्हणजे आपण उभा हा मासा कसा आहे तसाच हा जिताडा मासा येतो मोठा, म्हणजे आपण चणक म्हणतो. साईज मोठा असतो, जवळजवळ 22 किलोचे असतात. अरे बापरे. अर्धा किलो पासून 22 किलो. त्याची शेती पण केली जाते. अच्छा. ती शेती पण. आता ही कटिंग करताना काय करतो आपण, इकडनं असं उभा चिरतो त्याला, जशी मोरी कटिंग करतात तशी. बरोबर. काटा काढतो, नंतर त्याची स्लाइस मारतो, म्हणजे काटा येत नाही त्याच्यात. बरोबर. काटा वगळून हा मासा मिळतोय आपल्याला, खायला जरा बरं वाटतं. सध्या याला मार्केट चांगलं आहे. हा नॅचरल आहे. आम्ही गोव्यामध्ये मॅक्झिमम चणकच चणक नाव आहे जिताडा. म्हणजे मुंबईवाल्या लोकांना माहिती नसते, लोक चणक खाली म्हणतात. बरोबर. पण ते आता लोकांना माहिती पाहिजे कुठल्या माशाला काय म्हणतात. बरोबर. हा आता सुरमई बघितलं तर आपण हा फ्रोझन सुरमई, याची कलर बघायचा. बरोबर. हा ताजा सुरमई. फरक बघ दोघांमध्ये कलर मध्ये. हा जवळजवळ 2 महिने 3 महिने स्टोरेज मध्ये ठेवलेला मासा आहे. हा 3 दिवसापूर्वी लाल आहे. याच्यावर समजतंय तुम्हाला मासावर. हे प्रॉन्स आहेत, ही नॅचरल प्रॉन्स आहेत. याची साईज बघा केवढी. हे फार्म मधले नाही. फार्म मधलं प्रॉन्स असं तुम्ही एकदा साफ करून फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर ते थोडं वितळत जातं. अच्छा. मेन कसं, बरोबर, ते खाद्य घातलेला मासा असतो तो. बरोबर. फार्म मध्ये तयार करतात. बरोबर. ते हळूहळू ते हे होतं. आणि तुम्ही आता हलवा आपण म्हणतो, बाजारात हलवा घेतल्यानंतर तुम्हाला ताजा कसा ओळखणार. तर आपण जेव्हा ती साफ करते कोण ती माशेवाली, खवलं असतं ती उंच उडली पाहिजे, तर तो ताजा आहे. जेवढी खाली राहतील तेवढा तो शिळा. त्याची प्रत्येक स्किन यांच्या स्किनवर बुळबुळीत पण असणार. हा जसा तुमचा सूट, आता हे साफ केलेला आहे, पण तुम्ही ओळखणार ते ऑइली असणार कम्प्लीट. म्हणजे ऑइल कसं सरकला पाहिजे. बरोबर. स्क्रीनवर ओळखायचे मासे. अच्छा. आणि डोळे पण असतात ना. डोळे. पण आता काय करतात, आता काही माशांना इकडे केमिकल टाकतात. तुम्हाला माहिती नसेल तर आतमध्ये. आणि सुरमई वगैरे असेल 7-8 किलोची, तर हे तोंड बांधतात इकडे केमिकल टाकून. म्हणजे एका 15 दिवस तुम्हाला लोकांना ओळखायची माहिती नसते. हे बघून बघतात आणि मग तो कलर फक्त ताजा आहे, पण ऍक्च्युली तो मासा ताजा नसतो. हा बांगडा फ्रोझन. याची स्किन बघा कशी आहे. बरोबर. ताजा असेल तर तो वेगळा दिसणार. हिरवागार येणार, त्याला बुळबुळीत पाना येणार. कसं आहे, तुम्ही एकदा केव्हा तरी असे सकाळचे या, म्हणजे बुधवार वगैरे तुम्हाला सगळे मासे मार्केटमध्ये दाखवतो, कसे ओळखायचे ते. आता माझी ही म्हणजे तुम्ही काय करा, मालवण मधून तुम्ही करत या. मालवण मध्ये म्हणजे होडी जाते, त्यानंतर ते मासे पकडतात, किनाऱ्यावर त्याचा लिलाव कसं होतं, नंतर आणल्यानंतर मार्केटमध्ये जी ओळख कशी. तुम्ही कोण फिरणार मला फिरवूया ना. कमेंट करून सांगा तुम्हाला हा प्लॅन आवडला का, आणि जर तुम्ही हो बोललात मी लगेच शूट चालू करणार. चांगला आहे ते. हा शार्क म्हणजे एकदम फ्रेश, म्हणजे सध्याच्या 4-5 दिवसातली मारली मोरी म्हणजे मालवणचा जीव आहे. जीव म्हणजे मटण म्हणतात ना, मोरीचं मटण. मुशी म्हणतात मुंबईमध्ये. मुशी म्हणतात. आपण शार्क म्हणतो तो हा. अच्छा. याचे पीस केलेले आहेत. म्हणजे मालवणी माणूस मुंबईमध्ये असेल कुठे असेल, मोरी म्हटल्यानंतर त्याचा जीव आहे. माझ्या आईचा फेवरेट आहे मोरीचा मासा. पण काटे पण खूप असतात. तो काय असं मध्ये काढायचं असतं, मध्ये हाड असतं त्याला, हाड. बरोबर. हा तुम्हाला प्रेशरच्या लोकांसाठी चांगला मासा. डॉक्टर लोक सांगणार तुम्हाला मोरी खा, तारले. पण आता माझ्याकडे तारला नाही. तारले जर लहान तारले तुम्ही कंटिन्यू खाल्ले तर तुमच्या नजरेसाठी चांगले आहेत, तब्येतीसाठी. एवढा सगळा अभ्यास किती वर्षापासून करताय? आता आम्हाला हा एकदम फ्रेश तुम्हाला आता हे 4 दिवसापूर्वी, हे आत्ताच ताजं. फरक स्किन बघा कशी आहे ती. फरक बघ. हे बघा, ह्याच्यात फरक बघ. म्हणजे संपूर्ण हे जे मासे आहेत, एक नंबर टेस्ट याला कुठला आपण मराठी काय म्हणतात याला? काळुंदर म्हणतात. काळुंदर. मालवणी भाषा म्हणजे आपली जी आहे. हा कंटिन्यू तुम्हाला मिळत नाही. हा बॅक वॉटरचा मासा आहे, म्हणजे समुद्राच्या तोंडावर मिळतो, खाडीत मिळतो. अच्छा. पण हा तुम्हाला आज उद्या मिळेल याची गॅरंटी नाही. तुम्ही आज समज खाल्ला आणि तुम्हाला की मला आम्हाला सेम खायचं आहे, तर मिळेल का माहिती नाही, याची गॅरंटी नाही. हा मासा, हे मासे सगळे आहेत ना, जेव्हा तुमचा पाऊस भरपूर होईल, खदूळ पाणी होईल, तेव्हा ते मासे मिळतात. चांगल्या पाण्याला हे मासे मिळत नाही, खूप कमी, म्हणजे 10%. आणि जर खदूळ पाण्याला 100%. खतरनाक. काय इन्फॉर्मेशन. आणि केवढं म्हणजे आपल्याला फक्त सुरमई, पापलेट आणि प्रॉन्स हे 3च माहिती असतात. आणि मॅक्स टू मॅक्स आता नवीन चणक आलाय मुंबईमध्ये, पण बाकी हे सगळे एवढे प्रकार, हे कोकणातले माशांचे प्रकार खूप आहेत. जवळजवळ मला वाटतं 100च्या वर प्रकार आहेत. खातात. मालवण सारख्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर ह्याच्यापेक्षा व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील. अरे वा.
म्हणजे जवळजवळ 138 काय 40 प्रकार आहेत असं ते म्हणतात. कोण ते जे कोळी लोक कोळी लोक म्हणजे असतात. आपल्या इकडे त्याला गाभीत म्हणतो. काय म्हणतात? गाभीत लोक. गाफीत गाभीत गाभीद. गाभीत अरे वा, काय शब्द कोळी, आहे. तुमच्याकडे कोळी म्हणतात, इकडे गाभीत. गाभीद. आणि गोव्याला गेल्यानंतर खारी लोक म्हणतात त्यांना, मासे मारणार. अशी अच्छा. ते नाव आहे. काय नाही, मस्त ना. प्रत्येकाला वेगळं आहे. आलं लक्षात ना. मग जरा मला सांगा, तुम्ही या म्हणजे हे रेस्टॉरंट किती वर्ष जुनं आहे? त्याला आता 25 वर्ष झाले. घरात होतं. अच्छा. घरात नंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप बाहेर आणलंय. आणि हे थोडी मसाले थोडी मसाले कोणाचे? मसाले आमचे स्वतःचे घरातले. माशाचा कढीचा मसाला मी मिरची घाल, आमची मालवणी मिरची म्हणजे गावठी मिरची. गावठी मिरची. गोवन लोक वापरतात तीच मिरची. अच्छा. गोवा आणि सिंधुदुर्गात त्याची जास्त मागणी तिला. अच्छा. दिसायला ती लाल असते आपल्याला, पण कढी झाल्यानंतर ती कढी होते पिवळी. ओ. मग तुम्हाला त्या कढीसाठी परत बेडगी किंवा कलरची दुसरी मिरची काश्मीरी टाकावी लागते. अच्छा. कलर जर पाहिजे असेल, चव पाहिजे, बरोबर याची बरोबर. चव वेगळी असते. ही भगभग मारत नाही. कळलं मला. आता जळजळ नाही नव्हतं. का, जळजळ नाही. आता गुंटूर मिळते की ना आपली घाटावरची, म्हणजे बेळगावात मिळते, कोल्हापुरात कुठे वरच्या आंध्र प्रदेशमध्ये गुंटूर जिल्हा आहे, त्याच्यात ती जास्त प्रमाणात पिकवते. कर्नाटकातल्या काही भागात पण ती भगभग मारणार त्याच्या मसाल्यात तुम्हाला. पण गावठी मसाल्याचा भगभग मारत नाही. बरोबर. मालवणी मसाला आहे ना, आता मार्केटिंग झालंय, आता कलर म्हणजे वेगळे मिरची घालतात. हा गावठी मिरच्याचा जो मसाला असतो, गरम मसाला वगैरे, तो तुम्हाला चवीचा असतो. अच्छा. शिंपले करा, मोहरी करा, मटन करा, प्युअर गावठी मिरची घालून केलेला गरम मसाला, याला मागणी जास्त आहे. तो आजच्या खरेदी करायला गेला तर हजाराच्या वर त्याचा दर पडेल. कारण आताच मिरची नाहीये. यावेळेला पाऊस झाल्यामुळे मिरचीचं प्रमाण कमी झालं. 75 ते 80% घटलेलं अरे आहे. बापरे. फुकटच गेले लोकांचे, म्हणजे तोंडावर आलेलं गेलं. कोकमचा रेट दुप्पट झालाय आता. 600 रुपये 500 रुपये किलो झाला. ओके. 300-250 रुपये होता. आणि आधी मिळणारही नाही त्या क्वालिटीचे, एवढी हे झालेली आहे, प्रॉब्लेम झालाय. आता काय करतात, सुकवलेले हे असतात, आपण त्याला हे म्हणतो काय, कोकमला सुकी भूल म्हणतात त्याला. म्हणजे दुकानदार ती खरेदी करतात सुकवलेली कोकम, सुकवलेले असतात, रब माल म्हणतात त्याला. आणि नंतर ते आगळ वगैरे रेडीमेड, म्हणजे इकडे तिकडे घेऊन ते घालून, ते मीठ घालून ते आगळ तुम्हाला ती कोकम पाठवतात. ती 2 नंबरची असतात. 1 नंबर ओरिजिनल कोकम असतात. त्या ग्लास मध्ये जर 4 टाकली तुम्हाला दाखवतो. सोला घेऊन ये, सोला काचीचा ग्लास हा तर घेऊन ये, काचीचा. त्यात तुम्ही टाकल्यानंतर 4-5 त्याच्यात ती लाल झाली पाहिजे. डुप्लिकेट तुम्हाला काय नाही, त्याचं फटकन कलर सोडणार आणि याचा हळू स्टेप बाय स्टेप सोडणार, म्हणजे स्लो मोशन. ओरिजिनल कोकम आहे. अच्छा. आता संख्या कमी आहे. आता ठराविक घरगुती लोक तुमचे आहेत का वेंडर्स तुम्हाला? हो, देणारे आहेत, त्याच्यात परत फसवणारे आहेत. अरे अरे अरे. 100% म्हणजे फसवणाऱ्याची संख्या आता वाढली आहे. बरोबर. ते कोकणी माणसाने करू नये अशी माझी इच्छा आहे. Please, तुम्ही क्वालिटी ठेवा, त्याचा रेट लावा. मागणी आहे. आज मुंबईमध्ये जा, पुण्यामध्ये जा, आज बऱ्यापैकी कोकमला चांगली मागणी आहे. मग ते चांगलं द्या तुम्ही लोकांना. नाही, आणि तेच आहे ना की लोकांना पैशाच्या नादामध्ये तुम्ही काही करू नका. आणि हे पण आता मला आणतो आता उकडा तांदूळ, आपण इकडच्या लोकांनी खायचा बंद केला. पण आज बजाज सारखी कंपनी कुडाळमध्ये, पिंगोळी MIDC त्यांनी कंपनी टाकली तांदळाची, त्यात ते आता उकडा तांदूळ करून बाहेर पाठवायला लागले. आपलं त्याला मागणी खरी आहे. तो खरा डायबिटीस वाल्यांना उकडा तांदूळ चांगला आहे. बरोबर. मला दाखवतो उकडा तांदूळ मी, म्हणजे आपला नॅचरल कोकणी उकडा तांदूळ कसा असतो, केरळचा उकडा तांदूळ वेगळा असतो. उकडाचे प्रकार आहेत. आमचा गोल येणार तुम्हाला, म्हणजे बॉल टाईप येणार, त्याची चव वेगळी आहे. हे फ्रोझन पापलेट आहे. हे जवळजवळ 2 महिने ते 3 महिन्यापूर्वी पॅक केलेलं पापलेट. बापरे. हे तुम्हाला वाटतंय बघा कसं, त्याची पण ओळखायची पद्धत असते. यांना पण हे सिल्वर कोटिंग येणार, पण नाहीये, ते गेलं आहे ना, 2 महिन्यात ते राहत नाही. बरोबर. पण आता पापलेट परत असं पण आहे की बोटीच्या आपल्या जातात ते 4-4, 5-5 दिवस आता परत मासे मारण्याचे प्रकार किती आहेत. बरोबर. मासे मारण्याचे प्रकार जवळजवळ 4 आहेत. एक पर्सनेड आहे, रापण आहे, गरवून काढतात, आणि एका पद्धतीने म्हणजे मासे रक्त ओकतात. म्हणजे ते मच्छीमार लोकांना माहिती आहे ते सगळे प्रकार, कुठल्या टाइम मध्ये काय करायचं असतं. गरवून काढतात. आता केरळचे लोक येतात, ते केरळचे लोक आपल्याकडे फिशिंग साठी येतात. ते काय करतात, आता तुम्ही मालक आहात समजा, एक कोळी कुठले मालवण मधले, मग तुमच्याकडे येणार, मी 4 जण माझी टीम आहे म्हणणार ते. मग तुम्ही त्यांना म्हणजे पेट्रोल डिझेल द्यायचं, धान्य द्यायचं, आणि त्यांनी समजा बोट एक भाडे तुमची बोट द्यायची, ते बोट घेऊन जाणार. आणि येताना ते समजा 2500 रुपये मिळाले तर 12 त्यांचे 13 तुमचे, असे करतात. बाकी पैसे वगैरे त्याच्यात काही नसतात. मग ते काय करतात, त्यांच्याकडे काहीतरी असतं, ते 4-4 तासाचा प्रवास करतात समुद्रात बोटीने. तिकडे जाऊन ते माशांना ते सगळं लावतात, काय काय फुलं वगैरे, काय काय प्रकार आहेत. दुसरे बळे मासे लावतात, कोण बांगडे लावतात, तसे ते तारले लावतात, असे प्रकार आहेत. ते पकडून मग मासे ते घेऊन. ह्याचा सीझन केव्हा असतो, एप्रिलच्या पुढे, मार्च पासून सुरू. आणि जाळ्यातले सुरमई तुम्हाला मार्चच्या अगोदर, सप्टेंबर पासून
मग माशाचा दर वाढत जातो. समजा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सुरमई 600 रुपये तुम्हाला मिळाली, तर ती मे मध्ये तीच सुरमई 1500 रुपये किलो असते. अरे बापरे, एवढा फरक येतो. मग ह्याचं प्रमाण कुठे आहे? आता समजा मोठ्या बोटी असतात ते लाईट मारून फिशिंग करतात, कोण पर्सेंटने करतात, कोण होडीने करतात. होडीवाल्यांना आता सुरमई नंतर मिळत नाही. बरोबर, मोठ्यांचं काम नाही तर यांचं काम. त्याच्यात परत आता समजा तुम्ही सुरमई जर गरून काढलेला घेतला तर तो अर्धा डॅमेज येतो इकडनं. म्हणजे मच्छीमार लोकांना सगळं माहितीये, मग ते वडतात तेव्हा तिकडनं भाग फाटतो त्याचा. असे परत आहे. म्हणजे तुम्हाला याच्यात सांगण्याचं तत्व काय माहिती आहे आमचं, की बाबा तुम्हाला ना कधी कधी आपण असं की मला हे मासे 12 महिने मिळाले पाहिजे, तसं नसतं. माशांचं पण सीझन असतं, जसे फळांचे असतात तसेच. त्यामुळे तुम्ही प्रत्येक ते डिमांड जी आहे ना त्याला तुम्हाला असे फ्रोझन मिळणार. आणि लोकांना काय माहिती नसतं. याच्यावर मध्ये काहीतरी घटना घडलेली गोव्यामध्ये, फॉर्मोलिनचा प्रकार आलेला आहे 7-8 वर्षापूर्वी. ताजे कसे नंतर तिकडच्या मंत्र्याने ते पकडून बंद केलं सगळं. चांगली एक कारवाई त्यांनी केली. त्यामुळे कृपया तुम्ही एकदा ऑथेंटिक ठिकाणी जेवायला जा, तिथे गेला तर विचारा की सीझन मध्ये कुठले मासे त्याच द्या आम्हाला, उगीच आमची डिमांड म्हणून हे आम्हाला द्या असं करू नका. आम्ही काय करतो, कस्टमरना सांगतो हे माझ्याकडे फ्रोझन आहेत आणि हे पाहिजे ताजे. परफेक्ट परफेक्ट. कशा नंतर वाद नको, परत त्यांना त्रास नको. बरोबर बरोबर. काही ना आता प्रॉन्स कढी चालत नाही, मग त्यांना आम्ही सांगतो प्रॉन्स कढी आहे, मग तो मला देऊ नको, मला दुसरं काही. बरोबर, असं आहे. आता परत दुसरं एक आता कर्ली मासे येतो. कर्ली मासा म्हणजे मुंबईमध्ये भरपूर मिळतो, आपल्याकडे तो आता दुर्मिळ झालाय भरपूर. सिंधुदुर्गात जवळजवळ पापलेट पण संपत चाललाय, 90% कमी झालंय कर्ली मासा सिंधुदुर्गात. पण मुंबई गुजरात ह्या पट्ट्यात हे प्रमाण मिळतोय. तो इकडे येतो विकायला. लोकांना माहिती नसतंय आपण कर्ली कुठली खातो. मुंबईची कर्ली कोकणातून खाताय. गोव्यामध्ये मोठं मार्केट आहे. रात्री 12:30-1 वाजता हे मार्केट मडगाव मध्ये चालू होतंय. त्या ठिकाणी मला केरळ मधून मासा येतो, कर्नाटक मधून येतो, रत्नागिरीचा येतो, हरणे बंदरचा येतो, मालवण येतो, वेंगुर्ला येतो, तुमच्या रायगड मधला येतो, मुंबईचा आणि गुजरातचा असा मासा येतो. मोठं मार्केट आहे तिकडे. आणि तिकडनं हा सप्लाय होतो. किती दिवस लागला माणूस परत गोव्यात जाऊन मुंबईचा मासा खातो, हे पण त्याला पण माहिती झालं. म्हणजे ते कसं आहे, जिकडे आता कलकत्त्यावरून पण मासा इकडे, इकडे कलकत्त्याला उलट सुलट हे चालू असतं. बरोबर. हळूहळू थोड्या वेळाने तुम्हाला ते सुटून जाईल कलर. अच्छा. चमच्याने नंतर तुम्ही थोड्या वेळ टाकल्या काय मिळालं तुम्हाला, कलर दिसला नाही बघा. बरोबर. आता हळूहळू त्याच्यात कलर येणार बघा. कारण नॅचरल एकदम. नॅचरल आहे. नॅचरली कशी ओळखायची, हळू रंग व्हायला लागला. आणि त्याच्या बघा हलकी येणार तुम्हाला, आणि डुप्लिकेट ती जड येणार. अच्छा, बघू. हे बघ, तुम्हाला हाताला कलर लागला नाही, डुप्लिकेट तुम्हाला लागणार. बरोबर, हाताला रंगच नाही लागला. खाल्यानंतर पण तुम्हाला समजणार. अच्छा. हळूहळू आता लाल रंग व्हायला लागला. लाल. आता डुप्लिकेट टाकल्यानंतर फस्कन कलर येणार. पटकन कारण लावलेला बाहेर आगळ लावलेला असतो. तो आगळ लावलेला म्हणजे कसं असतं, आगळ लावतात तेव्हा त्याला मीठ घालून जेव्हा ही कोकम फोडतात, आगळ वेगळा करतात, बी वेगळी करतात, सोलं वेगळी करतात. बरोबर. ती बरोबर खडखडीत सुकवतात, जवळ 7-8 उन्हं लावून ती सुकवतात. आगळ असतो त्यात मीठ घालतात, आणि सुकवलेली जी कोकम असतात ती त्या मीठ घातलेल्या आगळात बुडवतात आणि सुकवतात. अशी 4 वेळा सुकवल्यानंतर तुम्हाला हा कोकम तयार होते, आणि तो आगळ मिठाने तयार होतो त्याच्या ह्याच्याने. रंग खाली बघा, रंग आला पाहिजे एकदम. हे स्लो येणार, हे स्लो पॉइझन आहे. कळलं मला. आणि कोकम शक्यतो जास्त लोकांनी कोकम वापरायचं जेवणामध्ये, म्हणजे ते आरोग्याला चिंचेपेक्षा चांगलं. आता आपण कढी करतो किंवा कोण करतो ते चिंच वापरतो. बरोबर. चिंच काही प्रमाणात पायाला त्रास देते काही लोकांना. बरोबर. पण कोकम नाही. बरोबर. कोकम तुम्हाला आरोग्याला एक नंबर. चालेल. फक्त कोकमचं काय होतं, तुम्ही वस्तू टाकल्यानंतर थोड्या वेळाने ते काढून ठेवायचं, नाहीतर काय होतं आंबट होत जातं. त्याची काळजी जेवण करणाऱ्याने घ्यायची. बरोबर. म्हणजे प्रत्येकाला ते माहिती पाहिजे काय कसं करायचं. नाईस. थँक्यू दादा, तुम्ही एवढी मस्त आम्हाला माहिती दिली एकदम. तुमचं पूर्ण नाव येतं सांगा ना. माझं नाव राजेंद्र गजानन भालेकर, महालक्ष्मी भालेकर खानावळीचे मालक, सावंतवाडी, जिमखाना ग्राउंड, आंबोली रोड. अरे वा.